निकी आहे असते आणि तेच तसंच लव अँड हेट वाला रिलेशन आहे ते पण. हो कशी इतकी तू सुंदर, कशी इतकी तू सुंदर, अशी इतकी कोणी सुंदर असेल वाटत नाही. तर मला असं वाटतंय की जिथे चॅलेंज तिथे अभिजित सावंत हे समीकरण आपण गेल्या काही वर्षात पाहिलंच आहे. बिग बॉस मराठी नंतर आता आपल्याला आपले लाडके अभिजित सावंत दिसत आहेत सेलिब्रिटी मास्टर शेफ मध्ये. आणि इथे आता काय खिचडी ते पकवत आहेत हे त्यांनाच विचारूया. पण काय खरंच खूप छान वाटलं एकतर तुला इकडे पाहून आणि खूप छान वाटलं की एका वेगळ्या चॅलेंज मध्ये तू इथे दिसणार आहेस. पण हे कसं एन्जॉय करतोस आणि आता म्हणजे आम्हाला कुकिंग करताना पण अभिजित सावंत दिसतोय. क्या बात आहे. म्हणजे मला मी ज्या वेळेला मराठी बिग बॉस करत पण होतो त्यावेळेला मला पण वाटलं नव्हतं की मी हे करू शकेन. आणि तो मी शो केला आणि तो एवढा सक्सेसफुल झाला, लोकांनी पण प्रेम दिलं आणि मला माझी पण एक स्वतःची एक कुवत समजली. त्याच्यानंतर मला वाटलं की नाही, असं नाही, स्वतःला कमी नाहीच समजलं पाहिजे. आणि म्हटलं की करूया एक कुकिंग शो पण करूया. सेलिब्रिटी मास्टर शेफ हा फक्त एक शो नाही आहे, तर एक ब्रँड पण आहे. आत्तापर्यंत माझे पण नावं नेहमीच ब्रँड्स बरोबर जास्त राहिले आहेत, कारण मी इंडियन आयडल केलं आहे, नजबली केलं आहे आणि कॉमेडी सर्कस केलं आहे, त्याच्यानंतर आता बिग बॉस केलं आहे आणि आता सेलिब्रिटी मास्टर शेफ करतो आहे. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की मी जो कोणता शो करतोय तो एक चांगला वेल ब्रँड शो आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. मला नक्कीच एंडेमॉल शाईनचा हा एक मोठं प्रोजेक्ट आहे आणि मला एक छान वाटतं की इथे म्हणजे तुमच्यासोबत बरेच काही सेलिब्रिटी आम्हाला दिसत आहेत आणि अर्थात निकी तांबोळी सुद्धा पुन्हा एकदा तुमच्यासोबत दिसते इकडे. सो पुन्हा एकदा ती नोकझोक कशी सुरू आहे, काय चाललंय? हो, निकी आहे असते आणि तेच तसंच लव अँड हेट वाला रिलेशन आहे ते पण, की कधी कधी आमचं भांडणं पण असतात, कधी कधी प्रेमाने एकमेकांना अरे चाल यार मित्रा असं करून एकमेकांना आम्ही समजावून पण घेतो आणि सांभाळून पण घेतो. त्यामुळे एक चांगलं रिलेशन आहे. भरपूर बाकी पण इथे मित्र झाले, तेजस्वी आहे आणि गौरव आहे, म्हणून ते सगळे जास्त मैत्री झाली. तेजस्वी बरोबर चांगली मैत्री झाली आहे. इथे उषाताईंबरोबर खूप बोलायला मिळतं मला. उषाताई एकदम म्हणजे अगदी मित्र पण एवढं फ्रँकली नाही बोलत तेवढं उषाताई बोलतात. त्यांची म्हणजे भाषा सगळ्यांनाच माहिती आहे कशी आहे. त्यामुळे खूप चांगली फैसू बरोबर चांगली मैत्री झाली आहे. त्यामुळे एक चांगलं हसत खेळत आम्ही ही कॉम्पिटिशन कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो. असं काय आहे जे तुला सर्व करायला खूप आवडतं? मला आतापर्यंत मी ज्या गोष्टी बनवल्या त्याच्यामध्ये मला आता रबडी जी आहे बनवलेली ती मला खूप जास्त आवडली. मी त्याच्यामध्ये चिक्की आपली महाराष्ट्रीयन चिक्की ऍड करण्याचा प्रयत्न केला. हा, तर त्यामुळे तसं काहीतरी करून लोकांना प्रेझेंट करायला नक्की आवडेल मला. स्पेशल रबडी आहे. हा एकदम स्पेशल फ्रॉम मी. स्पेशल रबडी ह्याच कलरची आहे. ओके. आणि अर्थात जाता जाता ही मुलाखत अशी संपणार नाही, त्यामुळे एखादं गाणं प्लीज होऊन जाऊ दे. आता माझं एक नवीन गाणं रिलीज केलंय मी, खूबसूरतचं एक मराठी व्हर्जन आहे. जो पाहतो एकदा तुला वळून बघतो पुन्हा पुन्हा, जणू धागे मखमली बांधतो हृदयाशी. हो कशी इतकी तू सुंदर, कशी इतकी तू सुंदर, अशी इतकी कोणी सुंदर असेल वाटत नाही. क्या बात नाही, खरंच हे गाणं खूप सुंदर झालेलं आहे जितकं ते सुंदर आहे. पण अर्थात या गाण्याविषयी एक दोन शब्द सांगशील का, की हे का तुलाच करावं असं वाटलं आणि खूप छान रिॲक्शन्स मिळत आहेत, काय होतं ते? मला खूप आश्चर्य वाटलं ज्या वेळेला सारेगमानी मला अप्रोच केला की याचं एक मराठी व्हर्जन करायचं आहे. कधी कधी आपल्याला असं ॲज अन आर्टिस्ट आपल्याला हे असते भीती की जे ऑलरेडी हिंदीमध्ये रिलीज झालेलं आहे ते कसे लोक एक्सेप्ट करतील, त्यांना आवडेल नाही आवडेल. पण आपली भाषा आहे आणि आपल्या भाषेत आपण फिल्म्स बघतो डब झालेली साऊथची, आणि पूर्वी पण फिल्म्स आहेत ज्यांची गाणी मराठी आणि अदर लँग्वेजमध्ये डब होतात. मग मराठीमध्ये का नाही? हा कुठेतरी एक नवा एक्सपेरिमेंट एक नवा एक्सपेरिमेंट आहे आणि तो एक्सेप्ट करून जर ऐकलं लोकांनी तर ते डेफिनेटली लोकांना खूप चांगलं वाटेल गाणं. मला असं वाटतं की असे नवीन नवीन प्रयोग करायला अभिजितला नेहमीच आवडतं आणि मला असं वाटतं की त्यातलाच हा एक मोठा पायंडा असेल आणि हे यशस्वी झालं तर आम्हाला आणखी छान छान गाणी तुमच्याकडून ऐकायला मिळायलाच हवीत. याच्यासाठी खूप शुभेच्छा आणि 2025 ही खूप अप्रतिम जावो यासाठी खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच.